नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत वक्री मंगळ आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या मालिकेचा दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण वक्री मंगळाचा मेष ते कन्या राशीपर्यंतच्या जातकांवर वक्री मंगळाचा कोणता प्रभाव पडणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींवर वक्री मंगळाचा कोणता प्रभाव पडणार आहे याची थोडक्यात ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी मंगळ हा ग्रह कर्क राशीत अर्थात आपल्या नीच राशीमध्येच वक्री होणार आहे आणि हा त्याचा वक्रकाल तब्बल 46 दिवसांसाठी असणार आहे. या वक्र कालखंडामध्ये तो दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी वक्री अवस्थेतच मिथुन राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर पुन्हा दिनांक 24 फेब्रुवारी 2025 मध्ये तो पुन्हा वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहे. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येणार आहे याची आज येथे थोडक्यात चर्चा करणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पाहावे. मंगळ हा साहस, उत्साह, पराक्रम यांचा कारक ग्रह आहे. तर बिघडलेला मंगळ मारामाऱ्या, वादविवाद, लढाया यांचा देखील कारक आहे. तुळ राशीसाठी मंगळ हा ग्रह द्वितीयेश आणि सप्तमेश असतो आणि गोचरीने तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा मंगळाची दृष्टी ही प्रथम भाव, चतुर्थ भाव आणि पंचम भावावर पडत आहे. तुळ राशीसाठी मंगळ हा काही कारक ग्रह नाही, परंतु असे असले तरी देखील वक्री असलेला हा मंगळ धनागमनाचे मार्ग हे तुळ राशीसाठी मोकळे करताना दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळताना दिसून येत आहे आणि तुमचे प्रेझेंटेशनही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हे चांगले असणार आहे. परंतु कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सजग राहणे हे देखील तुमच्यासाठी गरजेचे आहे, कारण तुमच्या विरुद्ध या कालखंडामध्ये कारस्थाने घडवून येऊ शकतात. नको असलेली ट्रान्सफर या कालखंडात होऊ शकते. त्यासाठी तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे. या कालखंडात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसून येत आहे, परंतु असे असले तरी देखील धैर्याने राहणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. या कालखंडात आपल्या आईच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि परिश्रमावर लक्ष केंद्रित करणे हे सुद्धा आवश्यक आहे. वडिलांची या कालखंडात मतभेद होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे आणि वडिलांच्या स्वास्थ्याची देखील काळजी ही या कालखंडात तुम्हाला घ्यावी लागणार आहे. राजनीतीपासून या कालखंडात शक्यतो तुळ राशीच्या जातकांनी दूर राहावे. दाम्पत्य जीवन तुमचे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी ही गैरसमजाची स्थिती निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी कोणतेही प्रसंग फार ताणू देऊ नका. वृश्चिक राशीसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि षष्ठेश आहे आणि तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा मंगळाची दृष्टी ही व्ययभावावर, तृतीय भावावर आणि चतुर्थ भावावर आहे. वृश्चिक राशीसाठी हा कालखंड फायदेशीर असाच म्हणावा लागेल, कारण हा मंगळ वृश्चिक राशीला कारक आहे. करिअरमध्ये तुमच्या वृद्धी होण्याचे योग दिसून येत आहे. तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला सफलता मिळताना दिसून येत आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या भाग्याशी देखील जोड मिळताना दिसून येत आहे आणि त्याचबरोबर आकस्मिक धनलाभाचे योगही या कालखंडात येताना दिसून येत आहेत. तुमचे काम अचानकरित्या या कालखंडात होईल आणि जर प्रवास करणार असाल तर ते सुद्धा लाभदायक ठरतील. परंतु कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून मात्र वृश्चिक राशीच्या जातकांनी दूर राहावे. व्यावसायिक प्रवास करणार असाल त्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तमच आहे आणि नोकरीमध्ये प्रमोशनचे योग हा मंगळ घेऊन येताना दिसत आहे. लॉटरी, सट्टा इत्यादी क्षेत्रात जे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड फायदेशीर असाच आहे. परंतु कामाव्यतिरिक्त इतरत्र बोलणे हे तुम्ही टाळले पाहिजे, कारण विरोधक
या काळात तुमचे उग्र होताना दिसत आहे आणि त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. या कालखंडात आपल्या आईच्या स्वास्थ्याची देखील तुम्ही काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि विद्यार्थी वर्गाला परिश्रम केल्यास त्यांच्या मनासारखे यश त्यांना मिळणार आहे. या कालखंडामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांनी मारुतीची उपासना केल्यास त्यांना हा कालखंड सफलतेने व्यतीत होताना दिसत आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह पंचमेश आणि व्ययेश आहे. असा मंगळ हा अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही एकादश भाव, द्वितीय भाव आणि तृतीय भावावर आहे. हा कालखंड धनुराशीसाठी फायदेशीर असाच म्हणावा लागेल, कारण त्यांच्यासाठी आकस्मिक धनलाभाचे योग हा मंगळ करताना दिसून येत आहे. लाभाचे योगही तुम्हाला दिसून येत आहेत. या कालखंडात तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळणार आहे आणि हा मार्गी मंगळ तुमच्यासाठी फारसा फलदायी नव्हता, परंतु मंगळाचे हे वक्रत्व तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि या संधीचा तुम्ही निश्चित लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची देखील काळजी घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि वाहन देखील तुम्ही जपून चालवावे. पैतृक संपत्तीत जर काही विवाद असतील तर ते या कालखंडात संपुष्टात येऊ शकतील आणि तुमच्या बाजूने दान पडण्याची शक्यताही जास्त आहे. आई वडिलांचा सल्ला या काळात तुमच्यासाठी मोलाचा ठरताना दिसून येत आहे. तसेच तुमच्या भावंडांचा देखील सहयोग या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि रिसर्च फील्डमध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे. परंतु कोणतेही निर्णय हे तुम्ही घाईगडबडीत घेऊ नये. तुमच्या बाजूने अचानकपणे घटना घडण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे, परंतु तुमच्या फायद्याचा विचार तुम्ही या कालखंडामध्ये करणे हे गरजेचे आहे. कोणत्याही दुखापत होण्यापासून स्वतःचा बचाव करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे आणि त्यासाठी स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी हा मंगळ चतुर्थेश आणि लाभेश आहे आणि असा हा मंगळ सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा मंगळाची दृष्टी ही दशम भाव, लग्न भाव म्हणजेच प्रथम भाव आणि द्वितीय भाव म्हणजे धनभावावर आहे. या भावात मंगळ हा फारशी चांगली फळे देताना दिसत नाहीये, कारण हा दाम्पत्याचा आणि व्यापाराचा भाव आहे. हा कालखंड तुमच्यासाठी निश्चितच सकारात्मक असा म्हणता येणार नाही. वैवाहिक जीवनात त्रासदायक घटना घडण्याची शक्यता दिसून येत आहे आणि मतभेद देखील वाढीस लागण्याची शक्यता हा मंगळ करून देत आहे. यासाठी आपले नातेसंबंध हे तुम्ही जपले पाहिजेत. दाम्पत्यांनी आपल्यामध्ये दुसऱ्या कोणालाही नाक खुपसून देऊ नये, त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. शक्यतो आपले मतभेद हे आपापसात मिटवावेत. व्यापार जर पार्टनरशिपमध्ये असेल तर त्यात देखील मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. नवीन व्यापारासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही. या कालखंडामध्ये तुमच्या घराकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातील वातावरण बिघडणार नाहीत याकडे तुम्ही लक्ष पुरवणे हे तुमचे मुख्य कर्तव्य राहील. विनाकारण त्रास हे तुमच्या दारात या कालखंडात उभे राहू शकतात. त्यासाठी स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे. तुमचे बोलणे दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी घेणे हे आवश्यक आहे आणि सामाजिक ठिकाणी आपली मते मांडू नयेत. त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष केंद्रित करणे हे केव्हाही चांगले. नोकरीत सुद्धा कोणालाही अनावश्यक सल्ले या काळात देऊ नये आणि व्यापारात सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी प्रतिकूलच आहे. परंतु सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा मंगळ सकारात्मक दिसून येत आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनचे योग देखील हा मंगळ घेऊन येत आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे आणि असा हा मंगळ षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही नवम भाव, भाग्य म्हणजे भाग्यभाव, त्याचबरोबर व्ययभाव म्हणजे 12वा भाव आणि लग्न भाव म्हणजे प्रथम भावावर पडत आहे. या कालखंडामध्ये
जीवनसाथीशी मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्याचबरोबर संततीविषयक चिंता किंवा संततीशी मतभेद अशा घटना देखील या कालखंडात घडू शकतात. परंतु कार्यक्षेत्रात मात्र हा मंगळ मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे. या कालखंडात तुम्ही आपले वाहन जपून चालवावे. दुखापत होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि कोणतेही नवीन काम जर सुरुवात करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड उत्तम आहे. परंतु कायद्याविरोधात वर्तन हे त्यांनी करण्याचे टाळावे. या काळामध्ये तुमचे विरोधकही नमताना दिसून येतील, परंतु त्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. तुम्हाला या कालखंडामध्ये भाग्याची जोड मिळताना दिसून येत आहे. आई वडील आणि घरातील इतर सदस्यांचा सल्ला हा तुमच्यासाठी या कालखंडात मोलाचा ठरणार आहे, कारण तेच तुमचे खरे हितचिंतक आहेत. आत्मविश्वासाबरोबर घरच्यांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला यशप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. या कालखंडामध्ये शक्यतो कुणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि शक्यतो कर्जही घेऊ नयेत हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह द्वितीयेश आणि नवमेश आहे आणि असा हा मंगळ पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही अष्टम भाव, एकादश भाव आणि द्वादश भावावर आहे. हा कालखंड मीन राशीसाठी लाभप्रद सिद्ध होताना दिसून येत आहे, परंतु त्याचबरोबर खबरदारी घेणे हे सुद्धा अगत्याचे आहे. स्थावर प्रॉपर्टीमध्ये खरेदी किंवा विक्री करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. या कालखंडामध्ये शक्यतो कोणाला दुखवू नका. मीन राशीला सध्या 7.5 आहे, परंतु मंगळाचे हे वक्रत्व तुम्हाला थोडीफार मदत करण्यासाठी सज्ज आहे. प्रेमीजनांसाठी तुमच्या जीवनामध्ये समस्या उद्भवताना दिसून येत आहे. तसेच संततीविषयक चिंता देखील मीन राशीच्या जातकांना सतावताना दिसून येत आहे आणि गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. ही स्थिती मीन राशीच्या जातकांसाठी मानसिक गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. आहारावर त्यांनी आपल्या नियंत्रण ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे आहे. जे पित्त प्रकृतीचे जातक आहेत त्यांच्यासाठी विशेषतः हा नियम लागू होतो. या कालखंडात मीन राशीच्या जातकांनी पैसे हे कोणालाही उधार देऊ नये, परंतु जर कर्ज घेणार असाल तर त्यासाठी मात्र ते तुम्ही घेऊ शकता. शेअर वगैरे मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळताना हा मंगळ दिसत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड उत्तम आहे आणि परदेशी जाऊन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड उत्तम असाच आहे. मीन राशीला 7.5 असल्याने त्यांनी या कालखंडामध्ये मारुतीची विशेष उपासना केल्याने त्यांना हा कालखंड सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे वक्रत्व आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याचा दुसरा भाग पाहिला. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.